नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा थोड्याशा विश्रांतीनंतर स्वागत करतो या ठिकाणी. आजचा विषय तसा माझ्यासाठी फारच जिव्हाळ्याचा आणि खूप जवळचा आहे. ते का ते मी पुढे सांगेनच. तर झालं असं, गेल्या आठवड्यात मुंबईच्या KEM रुग्णालय म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, जे वर्षानुवर्ष लोकांच्या सेवेत आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे BMCच्या अखत्यारीत येणारं हे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात हृदय प्रत्यारोपण म्हणजेच हार्ट ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया सक्सेसफुली म्हणजे यशस्वीरित्या पार पडली. KEM हॉस्पिटलमध्ये अशी शस्त्रक्रिया 1968 म्हणजे आजपासून 56 वर्षांपूर्वी झाली होती आणि ती शस्त्रक्रिया जगातल्या पहिल्या 10 हार्ट ट्रान्सप्लांटपैकी एक होती. गेल्या आठवड्यात जे ट्रान्सप्लांट झालं आहे ते तब्बल 56 वर्षांनी झालं आहे. बाहेरच्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ह्या शस्त्रक्रियेला लागणारा खर्च आणि KEM रुग्णालय आणि KEMमध्ये झालेला खर्च जमीन आसमानाचा फरक आहे. जवळजवळ 1/4 खर्चामध्ये ही शस्त्रक्रिया KEMच्या प्रशासनाने पार पाडली. नक्कीच KEM हॉस्पिटलमध्ये त्या प्रकारच्या त्या लेव्हलच्या सोयीसुविधा असणं, तसा स्टाफ असणं याची कमतरता नक्कीच होती. म्हणून ज्युपिटर हॉस्पिटल, ठाण्याचं ज्युपिटर हॉस्पिटल जे आहे तिथले डॉक्टर प्रवीण कुलकर्णी आणि जसलोक हॉस्पिटलचे कार्डियक सर्जन त्यांचीसुद्धा त्या झालेल्या ऑपरेशनमध्ये मोलाची कामगिरी ठरली. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जसं म्हटलं तसं हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास किंवा हा विषय माझ्यासाठी खूप खास आहे. मला इथे सांगायला आनंद होतो की जे डॉक्टर प्रवीण कुलकर्णी त्या हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत एक महत्त्वाचा हिस्सा म्हणून होते, सर्जन म्हणून, त्यांनीच माझं 26 डिसेंबर 2023 रोजी माझ्यावरती हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि आज मी तुमच्याशी बोलू शकतो. होय, 6 महिन्यांपूर्वी माझ्यावर सुद्धा हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. निसर्गदत्त हृदय जे होतं ते माझं निकामी झालं आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप मौल्यवान अशी वस्तू किंवा मौल्यवान असं गिफ्ट मला डोनर देऊन गेला आणि त्याचंच हृदय आज माझ्यात धडधडतं आहे आणि मी आज जिवंत आहे. प्रिंट मीडियामध्ये या सगळ्या केसची जोरदार चर्चा झाली. यामध्ये प्रकर्षाने जाणवतं किंवा प्रकर्षाने उल्लेख करावा असा वाटतो की परब कुटुंबियांचं, ज्या डोनर आहेत मिसेस परब, म्हणजे आज त्या आपल्यात नाही आहेत, पण तो जो एक अमूल्य असं जीवन दान देऊन गेले आहेत पेशंटला, त्यामुळे त्या आजही आपल्यात आहेत असंच म्हणावं लागेल. मला दीपक परबजींचं एक त्यांची फेसबुक पोस्ट त्यांनी केली होती, त्याच्यातलं एक खूप महत्त्वाचं वाटतं की ते म्हणतात की मी जरी तिचा पती असलो तरी मी तिचा मालक नव्हतो, म्हणून अवयवदान आणि आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना असं काहीतरी निर्णय घेणं हे खूप जिकरीचं असतं, मी समजू शकतो. तर त्यांनी त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यात लिहिलं आहे की मी तिचा मालक नव्हतो, म्हणून मी तिच्या घरच्यांना, माझ्या घरच्यांना, सगळ्यांना आम्ही म्हणजे समुपदेशन केलं, डॉक्टरांनी केलं. कायद्याने वागा लोक चळवळीचे राज असुरोणकर संस्थापक आहेत, त्यांनी छान असं त्यांचं समुपदेशन केलं आणि काउन्सिलिंग करून आणि शेवटी त्या या निर्णयापर्यंत पोचले की हो, आपण हृदय जर पेशंटचं आपल्या चांगलं आहे तर तो एका गरजवान व्यक्तीला ते मिळालं तर त्याच्यासाठी जीवनदान ठरेल. आणि नक्कीच परब कुटुंबियांचे खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक जे आजपर्यंत डोनर राहिलेले आहेत, ज्यांनी आपलं अवयवदान केलेलं आहे, त्या प्रत्येक कुटुंबियाचं, त्या जाणाऱ्या व्यक्तीचं खरंच आभार. आणि मी तर विशेष आभार मानेन कारण की मलाही असंच कोणीतरी एक प्रिशियस गिफ्ट आपण ज्याला म्हणून ते देऊन गेलं आणि आज मी तुमच्यासमोर बोलतो आहे, मी जिवंत आहे. परब कुटुंबियांसारखी कुटुंब आज आहेत म्हणून माझ्यासारखे खरंच सांगतो हजारो जीव आज जिवंत आहेत. याच्याहून पुढे पालिका प्रशासन चालवत असलेलं KEM रुग्णालय जगात म्हणजे भारतातलं पहिलं असं महानगरपालिका हॉस्पिटल ठरलं जिथे हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. ही गोष्ट तितकीच खरं आहे. जर मंदिर मस्जिदापेक्षा आपण आरोग्य, शिक्षण आणि रोजगार, मतदार म्हणून आपण ह्या गोष्टींवर जास्त फोकस केला तर नक्की चित्र येत्या काळात बदलू शकतं.
मला माहिती आहे आज कित्येक लाखोंचा खर्च या सगळ्यात होऊ शकतो. प्रशासन म्हणून जर आपण सरकारी योजना असतील किंवा म्हणजे सरकारने पुढं येऊन या सगळ्या गोष्टींना वाव दिला पाहिजे, जेणेकरून हजारो लोकांचं कल्याण झाल्याखेरीज राहणार नाही. अजूनही गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये तशी अवयवदानाप्रती म्हणा किंवा या सगळ्या सर्जरीजप्रती म्हणा तशी अनास्थाच दिसून येते. त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला नक्कीच डेव्हलप करता येऊ शकतं. याचं मूर्तिमंत उदाहरण KM हॉस्पिटलने काल परवा घालून दिलं आहे. मी पुन्हा एकदा त्या सगळ्या टीमचं, KMच्या सगळ्या टीमचं, डॉक्टरांचं, नर्सेस जे कोणी असतील यात सहभागी असलेल्या सगळ्यांचे आभार मानतो. खूप आशादायक चित्र गेल्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि हे बोलता बोलताच मला ऊर भरून येतो आहे. आणि खरंच परत एकदा त्या डोनर फॅमिलीचे खूप खूप आभार त्यांना. आणि लवकरात लवकर जो रिसिपियंट पेशंट आहे ज्याला मिळालेला आहे हार्ट आणि आज ते पुन्हा एक नवीन जीवन पुनर्जन्मावर माझा तरी विश्वास नाही, पण मेडिकल सायन्स ते करून दाखवू शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण मी स्वतः तुमच्यासमोर आहे. तर पुन्हा एकदा या सगळ्या टीमचे आभार आणि मला जो देऊन गेला आहे त्याही कुटुंबाचं खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला जर माझा प्रवास जाणून घ्यायचा असेल, याबद्दल काही शंका कुशंका असतील, सर्जरीबद्दल, हृदयविकाराबद्दल, तर मी माझं डिस्क्रिप्शनमध्ये माझे इंस्टाग्राम आणि फेसबुकचे ID देतो आहे. तिथे मला निसंकोच कधीही तुम्ही संपर्क करू शकता. मला मेसेज करा, मी फोन नंबरसुद्धा शेअर करेन हवं तर. आणि कधीही मला अप्रोच व्हा, मी नेहमी उपलब्ध असेनच या विषयावरती बोलायला. आणि जर माझा हा प्रवास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नक्की कमेंट करा, मी त्याच्यावरही एक दिवस नक्कीच व्हिडिओ बनवीन. माझी तब्येत खूप छान आहे आणि जसं दिसतो आहे तसं. आणि खरंच धन्यवाद. पाहत राहा या ठिकाणी. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.